लॉबस्टर्स आहे इकडे, म्हणजे मोठं चिंगूळ 230 रुपये किलोचा रेट आहे इकडे. मोठे मासे आहेत 8 ते 9 किलो रक्कम आहे सर्वात मोठी इकडे. 700 रुपये किलो भाव बोलतात ते आता. सर हे बघा टोकीवाले, यांच्याकडे टोकी आहे आणि अप्रतिम. हे बघा केवढ्या मोठ्या बोटी आहेत बघा. माहोल एकदम खतरनाक इकडे, जबरदस्त. लाईनी सर्व बोटी लागल्यात. बोटीवरून मासे काढतात. नमस्कार, मी सतीश साळुंखे. लाईव्ह पाड बघून यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चाललो आहे मुंबईतील सर्वात मोठ्या फिश मार्केटला, आणि ते फिश मार्केट आहे ससून डॉक. त्या ठिकाणी 2 पोर्ट आहेत, म्हणजे 2 बंदर आहेत. तर दोन्ही बंदरामध्ये आपण जाणार आहोत. एक जुनं बंदर आणि नवीन बंदर, आणि पाहणार आहोत त्या ठिकाणी कशा प्रकारे म्हणजे मासे मिळतात. आणि तिथले रेटसुद्धा काढणार आहोत आपण. ठराविक माशांचे म्हणजे जे फेमस जसं पापलेट, सुरमई, जे मेन मासे आहेत त्याची रेटसुद्धा आपण एक ॲप्रॉक्स किती असतात ते बघणार आहोत. आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना, तर तुम्हाला चर्चगेट स्टेशन किंवा VT स्टेशन, म्हणजे CSMT जे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्या 2 स्टेशनला येऊन तिथून तुम्ही बसने किंवा टॅक्सीने ससून डॉकपर्यंत येऊ शकता. तर मी आता जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे CSMTला, आणि त्या ठिकाणी जाऊन कशा प्रकारे आपला प्रवास होणार ते दाखवतो. तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चाललो आहे, आणि तिथून आपण पुढचा प्रवास बघणार आहोत आणि ससून डॉकपर्यंत आपण जाणार आहोत. तर आता आपण पोहोचलो आहे भांडूप स्टेशनला, आणि हे बघा 7:51ची ट्रेनचं आहे CST, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT. तर आता बघूया, आणि ट्रेन आलेली आहे. तर आता आपण ट्रेनने चाललो आहे CSMT, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. तर आता आपण पोचलोय CSMTला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. आता आपण स्टेशनच्या बाहेर आलोय. आपण आता बस स्टॉपवर आलो. इकडे बाजूला बस स्टँड आहे, तिकडे इकडे आपण बस पकडूया. तर आता आपण इथे चौकशी केली, 139 बस जाते बघा, समोरच आहे. तर आपण बसने जाणार आहोत. तर आता आपली बस निघाली. हा बस डेपो एकदम स्टेशनच्या बाजूलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाजूच्या बस स्टॉपवरून आपण, म्हणजे बस डेपो आहे, तिथून आपण निघालोय 139 बस पकडून. तर आता आपण 5 रुपये तिकीट काढले. कुलाबा. तर आता आपण ससून डॉकला उतरलो आहे. ससून डॉक स्टॉप, आणि या ठिकाणी बघा एवढ्या बसेस येतात. तुमच्या एरियातून कुठची बस येते बघा. तर या ठिकाणी 11 नंबर आहे, 3 नंबर आहे, 9 नंबर आहे, 123, 124, 83, 103, 106, 125, 51, 137 आणि 139 एवढ्या बसेस येतात. तर आता आपण 139 बसने आलो. आणि हे बघा समोर आहे ते गेट ससून डॉक. 1871 असं इकडे बोर्ड पाठी लिहिले. आता आपण बघतोय तो गेट 1871चा आहे, आणि वरती घड्याळ सुद्धा आहे. आणि घड्याळ बरोबर आता 9:15 वाजून, म्हणजे 9:50 झालेत, 9:15 वाजून गेलेत. आणि बघा तोफा आहे तिकडे. असं जुनी मुंबई बघतोय आपण. आणि हा खूप मोठा गेट आहे ससून डॉकचा. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि गर्दी आहे, कारण इकडे इतर बाजार सुद्धा असते बघा, बाकीच्या वस्तू सुद्धा भेटतात. कारण इकडे कायम गर्दी असते, त्याच्यामुळे बाकीची माशी कटिंग चालू इकडे. म्हणजे प्रॉपर मच्छी बरोबर इतर गोष्टी पण मिळतात इकडे. कपडे सुद्धा आहेत. तर आपण आता जुन्या धक्क्याकडे झाले. इकडे सुकी मच्छी आहे या बाजूला.
इकडे सुद्धा सुकी मच्छी आहे. इथूनच मासे आहेत. आपण डायरेक्ट बोटवरती जाऊ, म्हणजे पुढे धक्क्यावरती जाऊया, तिकडे मोठे मासे बघू. गर्दी एवढी की चालायला पण भेटत नाही. सगळे मच्छीवालेच चालू आले. पन्नासला मांदेली वाटा इकडे स्वस्त मच्छी. आपण पुढे धक्का रोल आहे बघा. अशा प्रकारे मी पॅन्ट फोल्ड करून घेतली आहे, कारण इकडे सर्व चिखल आहे, पाणी आहे. पुढे गर्दी दिसते, म्हणजे पुढे मच्छीचा लिलाव चालू असेल काहीतरी. जोरदार गर्दी इकडे. खूप साऱ्या बोटी आहेत इकडे. लांबून लांबून मच्छीमार बोटी येतात. ही बघ एवढी मोठी बोट आहे. हे मच्छी देऊन चालले मागे पूर्ण समुद्रामध्ये. आणि तिकडे पण धक्का आहे, तिकडे सुद्धा बोटी लागल्यात. आता आपण एंडिंगला जाऊया पहिल्यांदा, आणि मग पुन्हा गर्दीमध्ये जाऊया. खूप सारी गर्दी आहे इकडे. इकडे जरा मोकळं वातावरण आहे. ससून डॉक मुंबईतलं जुनं ऐतिहासिक ठिकाण बघतोय आपण. जुनं ठिकाण आहे खूप. खूप साऱ्या बोटी आहेत. हे बघा अप्रतिम वातावरण आहे, सुंदर वाटतं. आणि खूप साऱ्या बोटी इकडे आल्यात. आणि इथून आपण बघतोय ससून डॉक. धक्का बघा, सगळीकडे जिकडे नजर जाते तिकडे फक्त बोटीच आहेत, मच्छीमार बोटी. मस्त. तर आता आपण पुन्हा आतमध्ये जाऊया. गर्दी आहे तिकडे, तरी पण मी प्रयत्न करणार शूटिंग करण्याचा. खूप सारी गर्दी आहे तिकडे. पुढे बघा मच्छीवाले. समोरची सुरमई 4000 रुपये. 4000ला सुरमई आहे मोठी, जवळपास ती 5 किलोची असावी.
एकदम जबरदस्त गर्दी होती तिकडे. त्या गर्दीतून निघून आपण आता नवीन डॉककडे चाललोय. समोर आहे तो जुना डॉक हा बघा. आता मग जाऊया नवीन डॉककडे. आणि इथून बघा जुना डॉक म्हणजे जुना धक्का. इकडे सुद्धा नवीन डॉककडे सुद्धा बोटी लागल्यात खूप सारे. तर मग पुढे जाऊया आणि पाहूया गुलाब्याच्या बोटी. इकडे सर्व पार्किंग म्हणजे बोटी सगळ्या लागल्यात. आता मग नवीन डॉककडे जातोय. सगळीकडे गर्दी आहे. तिकडे सुद्धा गर्दी असते. बघूया इकडे बोटी आल्या. बघूया मच्छी आणली त्यांनी. मच्छी आणतात. इथलीच बोट आहे की गुलाब्याच्याच बोटी आहेत त्या. मासेवरती काढतात. अशा प्रकारे मासे वरती घेतले. इकडे मासे काढलेत ते सुद्धा बघूया. बघा या बोटीत नाले मासे. माकलं आहेत माकलं. पण तिकडे अजून एक क्रेट आलाय. कपल धरून बांगड्याचं क्रेट आहे ना. माकुल आहे माकुल. इकडे पण माकलंच आहेत ना. इकडे सुद्धा माकलंच आहे बघा. हे माकुल माकुल ते आता मार्केटला घेऊन जाणार. सुळे मासे भेटलेत. मोठमोठे सुळे मासे. बोटीवरून मासे काढतात. मोठी बोट आहे. सगळे मोठमोठे सुळे मासे आहेत त्याच्याकडे. अशा प्रकारचा मासे मार्केटमध्ये गेल्यानंतर रेट ठरेल लिलावाने. आज थोडे महाग आहेत म्हणतात सर्वजण. म्हणजे रोजचा रेट वेगळा असतो. जुन्या धक्क्याकडून म्हणजे जुन्या पोर्टकडून आपण नवीन पोर्टकडे आलोय. बघा समोर आहे. तर आता पण त्या ठिकाणी जाऊया. आणि इकडे बघा खूप साऱ्या बोटी आहेत इकडे. आणि सगळे इकडे ऑइल डिझेल विजेल जे म्हणजे बोटीला जे सामान लागतं ते सर्व इकडे. हा बघा इथला माहोल बघा एकदम भारी आणि अप्रतिम आहे. बघा केवढ्या मोठ्या बोटी आहेत बघा. माहोल एकदम खतरनाक इकडे जबरदस्त. लाईनी सर्व बोटी लागल्यात. तर अशा प्रकारे रोजच माहोल असतो इकडे. रोज वेगवेगळ्या बोटी येत असतात. 2 दिवसांनी 4 दिवसांनी असे वेगवेगळ्या टायमिंगने येतात बोटी. जसे मासे मिळणार तसे रिटर्न येणार समुद्रातून. बांगडे बांगडे 130 रुपये किलो बांगडा. किलोवरती असतं काही ठिकाणी. ते अंदाजाने ठरवतात. पण खूप सारे मासे असतात. 130 रुपये बांगडा किलो आहे. मला ताजे ताजे बांगडे घ्यायचे तर या इकडे. वेगवेगळ्या टाईपचे मासे बघायला मिळतात. काही मासे तुम्ही बघितले सुद्धा नाही. पहिल्यांदाच बघतो. हे बघा केवढे मोठे मोठे मासे. अरे वा कुठचा मासा आहे. दोडी शिंगाडा. शिंगाडा मासा म्हणजे आपला शेंगटी म्हणतो ते. एवढे मोठे मासे बघा. शेंगटी. इकडे सुद्धा टोकी आहे. इथला माहोल त्याच्यापेक्षा जबरदस्त आहे. इकडे पण हे बघा टोकीवाले. यांच्याकडे टोकी आहे.
वरती आल्यानंतर बघूया मोठ्या टोक्यात मोठमोठे मासे आहेत. आता मासे मार्केटमध्ये आतमध्ये गेल्यानंतर रेट ठरवले. तर अशा प्रकारला इथला खतरनाक माहोल एकदम. मासेच मासे सगळे, म्हणजे फिश लवरसाठी म्हणतात ना स्वर्ग. कुठे असेल तो इकडे सगळ्या टाईपचे मासे. फक्त बजेट पाहिजे. रोज रेट वेगवेगळे असतात, पण मी ॲव्हरेज रेट बोलतो कारण आज अंदाजे 700-800 रुपये सुरमईचा रेट वाटतो किलो. तर आता इथून जवळपास 1 किलोमीटर लांब तर दिसते. पुढेपर्यंत सगळं लांबच लचक पोर्टच आहे, म्हणजे धक्काच आहे. आणि या धक्क्याला जास्त मोठी लागल्यात त्या दोन्ही धक्क्यापेक्षा, कारण खूप मोठा एरिया आहे आणि पुढे गर्दीच आहे. बांगडे आले बांगडे. त्या व्हिडिओमध्ये आपण जास्त कव्हर करणार आहोत, कारण नाही तर व्हिडिओ खूप मोठा बनेल. शॉर्टकटमध्ये दाखवतो. रेट आपल्या नॉर्मल मार्केटपेक्षा 100-200 कमी नाही असणार सर्व, पण काही वेळा मासेच महाग असतात. आज जरा मासे महाग आहेत म्हणतात ते. बघूया हे बघा, इकडे सुद्धा फिश आहेत. सोना तिकडे मोठमोठे काय मासे दिसतात. पुढे जावे पण मोठमोठ्या सुरमई आहेत. मोठ्या सुरमई आहेत. 8 ते 9 किलो सुरमई आहे सर्वात मोठी इकडे. 700 रुपये किलो भाव बोलतात ते आताचं. बरं ना, काट्यावर वजन करून ते देतात. 700 रुपये किलो. मग अशी इकडे साधारण ॲव्हरेजली 800 रुपये बोललो मी, आता 700 रुपये किलो म्हणतात ते रेट. म्हणजे काही किलोवर विकतात, काही नगावर विकतात. इकडे भाकुल आहे. भाकुल भाकुल आहे, सुरमई आहे. इकडे पण मार्केट आहे. जिथे जातो तिकडे फिशेस आहेत. किती कव्हर करायचं ते चालतोच आहे. तर बऱ्यापैकी मासे मी तुम्हाला दाखवले. इकडे बळे दिसतात. बळे हे बघा, बळेवाले बळे मासे. सर्वच लोक सर्व मासे खात नाही, त्याच्यामुळे मला सुद्धा काही मासे माहिती नाहीत. फक्त बळे मला माहिती आहे, कारण देवगडला बळे बघितले ते. इकडे जोरदार भाकुल आहे. इकडे हलवे 500 रुपये किलो बोलतो, म्हणजे आजचा रेट 500 रुपयाने स्टार्ट होता, नंतर वाढत जात होतो. हलवे होते तिकडे, पण आता त्यांनी ऑलरेडी पॅक केले. तर अशा प्रकारे इथला माहोल आहे. हलव्याचा रेट 500 रुपये किलो, सुरमई रेट 700 रुपये किलो. अजून मासे येते तिकडे. ससा मासा जोडीसारखा वाटतो. ससा जोडीसारखा वाटतो मला. पहिल्यांदाच मिळाला ससा मासा. ससा यांच्याकडे ससाचा लॉट लागलाय बघा. प्रत्येक बोटीला वेगळा मासा लागतो. सगळ्या टाईपचे मासे असतात. मी काही मासे नवीन बघितले इथे. काहींची नावं पण मला माहिती नाही. आपल्याला सुरमई, पापलेट, ठराविक मासेच माहिती आहेत. दोडी. आता ससा मिळाला यांना. ससा म्हणजे समुद्रामध्ये पण ससा असतो. मला इथे ससा मासा मिळाला यांना. म्हणजे समुद्रामध्ये ससा असतो मला आज कळलं. मला जंगलामधला ससा माहिती होता, तर आता पण समुद्रामधला ससा बघतो. हा बघा. तर अशा प्रकारे साधारण दोडीसारखा दिसतो मासा. ही लोक ससा बोलले. आता मला पण टेक्निकल नाव माहिती नव्हतं. अशा प्रकारे पूर्ण पोर्ट आहे. बऱ्यापैकी मी तुम्हाला मेन भाषे सांगितले, बाकीचे रेट बदल असतात. आणि नगाने घेतलं तर काही वेळा स्वस्त किंवा महाग मिळू शकतं, पण मी तुम्हाला किलोचे रेट सांगितले. साधारण या रेटच्या आसपासचे रेट असतात असं ते बोलत आहेत. काही वेळा पैसे म्हणजे कमी असं होतं, पण ॲव्हरेज तेवढंच असतं. सगळे बळेवाले तिकडे. इकडे मोठमोठे ट्रक आलेत आणि मुंबईच्या बाहेर पण मासे येतात.
म्हणजे महाराष्ट्रात माकुल, मोठा माकुल बघा केवढा, 2-3 किलोचा माकुल असेल, मोठा आहे. इकडे सुद्धा माकुलचा लॉट आहे. म्हणजे इकडे साधारण तुम्ही बघितलं ना तर 500 ते 700 रुपये किलो सुरमई, साधारण 500 ते 700 रुपये किलो ॲव्हरेज, म्हणजे कमी असं होऊ शकतं. हलवा आणि बाकीचे बांगडा आहेत ते 100च्या आसपास असतात, 100, 120, 130 असं. बाकीचे जे नॉर्मल मासे आहेत ते 100, 150, 200 किलो असा रेंज आहे. अशा प्रकारे 230 रुपये किलोचा रेट आहे इकडे. मोठे मासे आहेत म्हणजे एक मासा जवळपास 1.5-2 किलोचा आहे. तर टोकी 230 आणि या बाजूला मोठी टोकी 250 रुपये किलो होती. तर अशा प्रकारे वेगवेगळे भाव. तुम्हाला ॲव्हरेजली समजलं असेल की किती भाव चालतो या ठिकाणी. तर मासे खाण्यापेक्षा मासे बघण्याचा एक्सपिरियन्स भारी वाटतो. आपण मासे खातोच पण मासे बघायला मजा वाटते. सगळ्या टाईपचे मासे होते इकडे. लॉबस्टर्स आहे इकडे, म्हणजे मोठं चिंगूळ 1500 रुपये किलो लॉबस्टर. वो कैसे है किलो? टायगर पण 1200, म्हणजे 1400 आणि 1200. ठीक आहे, ॲव्हरेज कळलं. तर मी आता बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. त्याच्यामुळे आता मी हा एपिसोड इथे संपवते. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईव्ह पार्ट चॅनलमध्ये सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही केलं नसेल ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून मस्त मस्त व्हिडिओ येणार आहेत. हे बघा, आपण अशी मुंबई बघतो ज्या ठिकाणी आपण सहसा येत नाही. आता आपण होतो ससून डॉक कुलाबा. आणि इथला माहोल बघा अप्रतिम आहे. आणि इकडे ना स्ट्रॉबेरी पण आली 100ला 4, डायरेक्ट महाबळेश्वरून आणले. टेम्पो झाले पूर्ण. 100ला 4. आणि 5 गणीवरून आले. दर रविवारी असतात इकडे, रविवारचे असतात इकडे. जर तुम्ही खुल्या वेळेला तर घ्या. फ्रेश स्ट्रॉबेरी भारी. आणि लॉटमध्ये आणतात नेहमी. तुमचा नंबर काय? नंबर 8425 घ्या ना. हां, 8420677291. ओके, या नंबरवर यांना कॉल करा. तुम्हाला लॉटमध्ये पाहिजे असेल ते आणून देतील मुंबईत. डायरेक्ट तिकडचे आहेत ते. जोरदार गर्दी झाली इकडे. चांगली होती स्ट्रॉबेरी, डायरेक्ट शेतातली. त्यांनी नंबर सांगितलाय. तुम्हाला कधी काय असेल लॉटमध्ये पाहिजे असेल तर नक्की मागवा.